आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात युती होणार, संजय शिरसाट यांचा दावा। लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येऊ शकतात असा मोठा दावा संजय शिरसाट यांनी केलाय। फेब्रुवारीत हे दोन नेते एकत्र येऊ शकतात असा दावा शिरसाट यांनी एबीपी माझाशी बोलताना केला। काल राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची पुन्हा भेट झाली। शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटी वारंवार होत आहेत, त्यामुळे हे दोन नेते एकत्र येऊ शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत होती। मात्र शिरसाट यांनीही आज त्याला दुजोरा दिला। 10 तारखेच्या निकालाचा याचा काही संबंध नाही। 6 तारखेपासून महाराष्ट्र व्यापी दौरा हा एकनाथ शिंदे साहेबांचा होता आणि मग त्या 6 तारखेपासून सुरू होणारा सभा किंवा त्यांचा मेळावा 11 तारखेला संभाजीनगरमध्ये, आणि ह्या मेळाव्यामध्ये आमची ही जाहीर सभा नाही, कृपया लक्षात घ्या। हे शक्ती प्रदर्शन नाही, त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचा मेळावा तो यासाठी की येणारी लोकसभा जी आहे त्यासाठी कार्यकर्त्यांनी काय तयारी करावी किंवा कार्यकर्त्याचं काय मनोगत आहे ते त्या ठिकाणी मांडलं जाणार आहे आणि शिंदे साहेब त्याच्यावर उत्तर देणार आहेत। म्हणून इतका एक लिमिटेड हा मेळावा आहे, याला कोणत्याही प्रकारचं जाहीर सभेचं स्वरूप आम्ही देणार नाहीत। म्हणून एक संत एकनाथ नाट्यगृह सारख्या ठिकाणी तो मेळावा घेण्याचा आम्ही मनोमन ठरवलेला आहे। 6 तारखेपासूनचा त्यांचा दौरा कसा आहे? 6 तारखेचा त्यांचा दौरा सर्व डिक्लेअर झालेला आहे ना। आता प्रत्येक जिल्ह्यावार त्यांनी सगळ्या बैठका लावलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने 11 तारखेला आमची एवढंच आहे। 10 तारखेच्या आम्हाला चिंता नाहीये। आम्ही कायदेशीर प्रक्रिया आमची पूर्ण केलेली आहे आणि आम्हाला विश्वास आहे निकाल आमच्या बाजूने लागेल। तुमच्या खूप भेटी वाढलेल्या आहेत गेल्या काही दिवसापासून, तुमच्या म्हणजे तुमच्या पक्षाच्या राज ठाकरे सोबतच्या बैठका वाढल्या, काय नेमकं कारण आहे? याला देखील 10 तारखेच्या निकालाची पार्श्वभूमी अशी चर्चा होते। नाही, बघा, राज साहेबांचा असेल, शिवसेना प्रमुखाचा असेल, या सर्व जे आहेत आम्ही एक कुटुंब म्हणून काही काळ वावरलेलो आहोत आणि म्हणून राज साहेबांची भेट होणे याला राजकीय जरी तुम्ही अँगल देत असाल तरी त्यांचं एक नातं आमचं आणि त्यांचं नातं की वेगळं आहे। म्हणून 10 तारखेचा निकाल काय लागेल, मग काय होईल का, मग मनसेमध्ये जातील का मनसेकडे येतील का, असं कोणतंही चित्र नाहीये। पॉलिटिकली हा भीती त्यांची भेटच नव्हती। पॉलिटिकल भेट घ्यायची असेल तर अशी जाहीर भेट होत नसतात। ज्या दिवशी भेट होईल त्या दिवशी निश्चित तुम्हाला सांगितलं जाईल आणि त्या दिवशी महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्या बातमीचा एक मोठा ज्याला म्हणता येईल बॉम्बस्फोट ज्याला म्हणता येईल तसं होऊ शकतो, परंतु आताच्या घडीला तशी कोणतीही चिन्ह दिसत नाही। तुम्ही असं म्हणता की दोघं एकत्र येण्याचा बॉम्बस्फोट होऊ शकतो? नाही, राजसाहेबांनी बरोबर आलं तर काय गैर नाही ना, गैर नाहीये, परंतु त्या चर्चा आता होत नाही। त्या चर्चेला आताचा त्याला ती पार्श्वभूमी आता नाही। लोकसभेच्या वेळेला म्हणजे जानेवारी एंड फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये जर काही बैठका झाल्या तर त्यामध्ये काही निर्णय होऊ शकतो, परंतु आताच्या घडीला असं कोणतीही राजकीय चर्चा दोघांमध्ये झालेली नाही। फेब्रुवारीमध्ये एकत्र येऊ शकतात सांगता येत नाही, राजकारण आहे। लोकसभेच्या इलेक्शन मध्ये प्रत्येकाची आवश्यकता प्रत्येकाला भासते आणि म्हणून जर बरोबर आले तर ते आनंदच आहे। म्हणून त्यावेळेला काय चित्र निर्माण होतं त्यावर ते अवलंबून आहे। ठीक आहे। एकमेकांच्या लोकसभा निवडणुकीचं तिकीट मिळण्यासाठी खरं तर वेगवेगळ्या दिशेने प्रवास करणारे चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे दोघांनी एका व्हॅनिटी व्हॅन मधून प्रवास केला आणि ज्याला कोणाला तिकीट देईल त्याला आम्ही निवडून आणू असं म्हटलंय। आता ती व्हॅनिटी व्हॅन विकत कोणी घेतली हा प्रश्न आहे। त्यांनी जर बसू दिलं तर ठीक, नसता पूजा तुम करो जाएंगे इसमें हम, असं जर त्यांचं जर गणित असेल तर सांगता येत नाही। परंतु असावं, राजकारणामध्ये कोणी कोणाचे मित्र कायमचे नसतात किंवा शत्रूही नसतात, म्हणून ते दोघ जण एकत्र जर आले तर आनंदच आहे। परंतु मला असं वाटतं अंबादासने शेट टाकलेली एक वेगळी गुगली आहे आणि त्या गुगलीला चंद्रकांत खैरे आज फसलेले आहेत। सत्यदर्शन न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।